कालपासून आपण पवित्र आठवड्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आता ह्या पवित्र आठवड्यातील 6 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिल्या 3 दिवसांमध्ये परस्पर विरोधी अशा प्रकारची 2 पात्रे आपल्यासमोर सादर करण्यात येणार आहेत. आणि नंतरच्या 3 दिवसांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान ह्या रहस्याचा कळस गाठला जाणार आहे. ह्या पहिल्या 3 दिवसांमध्ये यशाया संदेष्टाच्या पुस्तकातील वाचनं आपण ऐकणार आहोत. यशाया संदेष्टाच्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की एकूण 66 अध्याय असलेलं हे पुस्तक एकूण 3 भागामध्ये विभागलं जातं. जरी ते एकसंध असं पुस्तक असलं तरी ते एकाच काळात लिहिलेलं किंवा त्याचे संदेश एकाच काळात दिलेले आहेत असं नाही. उदाहरणार्थ अध्याय 1 ते 39 ह्यामधील संदेश यशायाने इसवी सन पूर्व 741 ते 701 ह्या काळामध्ये दिलेला आहे. त्यावेळेला इस्रायली लोक अजूनही हद्दपार अवस्थेमध्ये गेलेले नव्हते. ख्याली खुशालीमध्ये जीवन जगत होते. तो त्यांना सावधानतेचा इशारा देतोच, परंतु आशेचा किरण देखील दाखवतो की तुमच्या हातून पाप घडणार आहेत, परंतु परमेश्वर त्याही काळात तुमच्या बरोबर असणार आहे. दुसरा भाग जो आहे अध्याय 40 ते 55 ह्यामधील संदेश इसवी सन पूर्व 587 ते 538 39 ह्या काळामध्ये इस्रायली लोक बाबिलोनच्या हद्दपारीत असताना देण्यात आलेला आहे. तिथे देखील पुन्हा एकदा आपला हा संदेश लोकांना आशेचा किरण दाखवतो. ह्या पुस्तकाचं विशिष्ट करून ह्या भागाचं वैशिष्ट्य असं की ह्या भागामध्ये परमेश्वराच्या सेवकाचा दुःख भोग एकूण 4 टप्प्यामध्ये उलगडून दाखवण्यात आलेला आहे. पहिल्या 3 दिवसामध्ये आपण त्याच्यातील वाचनं ऐकणार आहोत आणि गुड फ्रायडेच्या दिवशी त्यातील 4था दुःखभोग जो आहे त्याविषयी ऐकणार आहोत. म्हणजे ह्या आठवड्यासाठी यशाया संदेशाच्या पुस्तकातील हा दुसरा भाग आपल्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. आणि तिसरा भाग जो आहे अध्याय 56 ते 66 ह्यातील संदेश लोकांना इसवी सन पूर्व 500च्या आसपास देण्यात आलेला आहे. तोपर्यंत इस्रायली लोक पुन्हा एकदा मायभूमीत परतलेले, त्यांनी मंदिर उभारलेलं आणि मग त्या मंदिरामध्ये परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, दिनास शुभवार्ता देण्यासाठी परमेश्वराने मला अभिषेक केला आहे, अशा प्रकारे यशाया संदेशा जाहीर घोषणा करतो. नवे आकाश आणि नवी पृथ्वी ह्यांचं स्वप्न लोकांसमोर प्रकट करतो. आज सोमवार, पवित्र आठवड्यातील सोमवार, ह्या दिवशी 2 परस्पर विरोधी पात्रे आपल्यासमोर उभी करण्यात आलेली आहेत. पहिलं पात्र आहे परमेश्वराचा निवडलेला सेवक. हा निवडलेला सेवक राष्ट्राला न्याय प्राप्त करून देणार आहे. फारसा गवगवा करणार नाही, रस्त्यातून मोठा पुकारा करणार नाही, चेपलेला बोरू तो मोडणार नाही किंवा मिनमिनती वाद तो विझवणार नाही. ह्याचा अर्थ की जे साधे भोळे लोक आहेत, ज्यांच्यामध्ये थोडीफार दुगदुगी आहे, त्यांना तो पूर्णपणे नष्ट करणार नाही, तर त्यांना प्रोत्साहन देईल. आंधळ्यांचे डोळे उघडावे, बंदिशाळेतून बंदिवानास आणि अंधारात बसलेल्यांना कारागृहातून बाहेर काढावे, अशा प्रकारचं त्याचं कार्य असणार आहे. हे झालं एक पात्र. त्याच्या बरोबर विरोधी पात्र शुभवर्तमानामध्ये आपल्यासमोर सादर करण्यात आलेलं आहे आणि ते आहे जुदासचं. खरं पाहता या 3ही दिवसामध्ये जुदासची वेगवेगळी रूपं आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यातील पहिलं रूप आज पाहायला मिळतं की मार्थाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या उत्तर क्रियेची पूर्वतयारी म्हणून त्याला तेलाने अभिषेक केला. त्याच्या चरणाला तेल लावलं आणि आपल्या केसांनी ते चरण पुसून काढले. परंतु जुदासचं लक्ष कुठे होतं? पैशांकडे. कशासाठी ही नासाडी?
अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने किती सुंदर उत्तर दिलेलं आहे की मी नेहमीच तुमच्याजवळ आहे असं नाही, गरीब नेहमीच तुमच्याजवळ असणार आहे. म्हणजे गरिबी ह्या जगातून कधीच समाप्त होणार नाही. म्हणून गरिबी हा आपल्या सेवाकार्याचा प्रारंभ बिंदू असू शकणार नाही. तर परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्या सेवाकार्याचा प्रारंभ बिंदू आणि प्रेरणा असली पाहिजे. जुदासकडून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकायची आहे की सगळ्या गोष्टींचं मोजमाप पैशाने करता येत नाही. त्यापेक्षा दुसरं कितीतरी महत्त्वाचं असं जीवनामध्ये असतं आणि ते मरियेला समजलेलं. त्यामुळे तिने मौल्यवान असं जटामांसीचं तेल प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाला लावलं. आपण ह्या दोन पात्रांपैकी कोणत्या पात्रामध्ये मोडतो ते तपासून पाहूया.